नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मधल्या ओळीमध्ये 3 मुद्दे मी टॅग केलेले. एक म्हणजे हा संपूर्ण प्रयत्न होता का, की श्रीमती ऋतुजा लटके यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही अंधेरी पूर्वची निवडणूक लढू नये. दुसरा खरं तर मला जरा युनिकच प्रश्न पडलाय, की श्री एकनाथ शिंदे यांचे जे ॲडवायझर आहेत किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस लेड भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे ॲडवायझर कोण आहेत? आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अशी काय गोष्ट घडली की जो आता माझा सहकारी अमय राणे सध्या बॉम्बे हायकोर्टाच्या समोरून आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना सांगणार आहे की अशी कुठली गोष्ट घडली की ज्यामुळं ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला. आणि खरं म्हणजे आणखीन एक प्रश्न मला पडलाय की शिवसेना म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये पण सल्लागारांच्या एकूण ते जे काही थॉट प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काही इश्यू आहे का? कारण जेव्हा तुम्हाला हे माहिती आहे की ऋतुजा लटके यांना निवडणूक लढायची आहे, त्यावेळेला त्यांचा पहिला जो महापालिकेमध्ये अर्ज जातो, त्या अर्जामध्ये त्या स्वतःच एक कंडिशन टाकतात की जी अजिबात सेवा सरती. कारण मी मुंबई महानगरपालिकेचे 1949 चा जो अधिनियम आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली जी 1949 ची नियमावली आणि 2016 ची नियमावली दोन्ही बघितली. त्यानंतर मॅटमध्ये प्रॅक्टिस करत असलेल्या काही विधिज्ञांशी मी बोललो. तेव्हा असा कंडिशनल राजीनामा वगैरे काही प्रकार नसतो. आयदर यू हॅव टू क्विट ज्या काही तुमच्या टर्म्स आणि कंडिशन्स आहेत त्याच्यावरती, किंवा मग तुम्ही तो राजीनामा द्यायचाच नसतो. पण हा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एक नवीन राजीनाम्याचं पत्र ऋतुजा लटके यांनी दिलं आणि त्यानंतर जे काही घडलं ते आपण बघतोय. सो अमय, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना अतिशय तपशीलवार तुझ्याकडनं हवंय. एरवी मी ती भूमिका बजावत असतो की कोर्टामध्ये हे झालं, हे मुद्दे मांडले, डिफेन्स लॉयरनी हा स्टँड घेतला, मग त्याला प्रॉसिक्युशनच्या लोकांनी म्हणजे या केसमध्ये वादी आणि प्रतिवादींनी जे मुद्दे मांडले. सो एकदा तू फुल सांग की आम्हाला काय घडलं नेमकं न्यायालयात. याचिकाकर्ता या नात्यानं ऋतुजा लटके यांच्या वतीनं सुरुवातीला युक्तिवाद करण्यात आला. कोर्टानं त्यांना याचिकेचं प्रयोजन विचारलं. तेव्हा लटकेंच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केलं की 2 सप्टेंबर 2022 रोजी ऋतुजा लटके यांनी आगामी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या हेतूनं पालिकेकडे आपला राजीनामा जो आहे तो सशर्त राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र 29 सप्टेंबरला मुंबई महानगरपालिकेनं तुमचा राजीनाम्याचा अर्ज आम्ही अस्वीकारत असल्यानं तो फेटाळून लावत असल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच 3 ऑक्टोबर रोजी आपण आपल्या संपूर्ण सेवेचा रीतसर राजीनामाच देत आहोत असं पालिकेला सांगत त्यांच्याकडे नव्यानं राजीनाम्याचा अर्ज सादर केला. आणि त्यात त्यांनी अशी अट घातली की 3 तारखेचा त्यांचा सेवेचा काळ जेव्हा संध्याकाळी संपतोय तेव्हा तातडीनं त्यांना त्यांच्या सेवेतनं प्रशासनानं मुक्त करावं आणि जो 1 महिन्याचा नोटीस कालावधी असतो त्यातनं सुद्धा त्यांना सूट देण्यात यावी. ही जेव्हा मागणी करण्यात आली तेव्हा लटके यांना पालिकेनं त्यासाठी तुम्हाला 1 महिन्याचा पगार हा पालिकेच्या तिजोरीत जमा करावा लागेल, कायद्यानं तशी प्रक्रिया आणि तरतूद आहे असं सांगितलं. ती मान्य करत लटके यांनी 67,000 रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा केले. पालिकेनं त्यांना तशी रीतसर पावतीही दिली. त्यानंतरही तुमचा राजीनाम्याचा अर्ज आम्ही तातडीनं स्वीकारू शकत नाही असं पालिका प्रशासनानं जेव्हा त्यांना उत्तर दिलं तेव्हा मात्र कुठेतरी याच्यात राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आल्यानं ऋतुजा लटके यांनी आपले वकील विश्वजित सावंत यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आज जेव्हा ही याचिका हायकोर्टासमोर सुनावणीसाठी आली आणि लटके यांचा प्राथमिक युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टानं पालिका प्रशासनाला सवाल केला की तुम्ही जर याचिकाकर्ते सांगतायत की या आधी सुद्धा अनेक प्रकरणांमध्ये अशा प्रकारे कर्मचाऱ्याचा याचिका किंवा त्याचा जो अर्ज आहे राजीनाम्याचा तो स्वीकारलेला आहे, मग आता या प्रकरणात तुम्ही लटकेंच्या बाबतीत भेदभाव का करताय? पालिकेच्या वतीनं आधी जेव्हा पहिल्या सत्रातली सुनावणी झाली तेव्हा स्पष्ट करण्यात आलं की काही अर्ज जे असतात ते तातडीनं आम्ही स्वीकारू शकत नाही. त्यासाठी आम्हाला पूर्णपणे त्याची छाननी करावी लागते. कुणाला नोटीस पिरियड द्यायचा, कुणाला त्यातनं सूट द्यायची ही सुद्धा पालिका प्रशासनाची जबाबदारी आणि त्यांच्या अखत्यारीतला निर्णय असतो. त्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्यानं थेट हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणं हे योग्य ठरणार नाही असं पालिकेच्या वतीनं हायकोर्टात प्राथमिक सुनावणी दरम्यान स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर याची नोंद घेत हायकोर्टानं पालिकेला सवाल केला की अशा प्रकारे तुम्ही भेदभाव करणं योग्य नाहीये. तुम्ही
ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारणार की नाही हे आम्हाला 2:30 वाजेपर्यंत म्हणजे दुसऱ्या सत्राचं जेव्हा कामकाज आम्ही सुरू करू तेव्हा स्पष्ट करा, असं त्यांना पहिल्या सत्रात सांगण्यात आलं होतं. राहुल कुलकर्णी सर. नाही, अभय, आणि तो महाराष्ट्रातल्या शासकीय सेवेत असलेल्याही कर्मचाऱ्यांना तो पडेल. तो प्रश्न असा आहे की एक कुलिंग ऑफ पिरियड असतो, म्हणजे जेव्हा तुम्ही शासकीय सेवेचा राजीनामा देता त्यावेळेला एका विशिष्ट काळामध्ये तुम्हाला इतर कुठल्याही संस्थानाकडे जाता येत नाही. आणि विशेषतः संरक्षण व्यवस्था असेल किंवा IAS आणि IPS असतील त्यांच्याबद्दलचा हा नियम आहे. मला मान्य आहे की त्या तृतीय श्रेणी कर्मचारी आहेत, त्या लिपिक आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये. सो ज्या वेळेला त्यांची याचिका बॉम्बे हायकोर्टामध्ये आली त्यावेळेला ती याचिका स्टँड होणं म्हणजे न्यायालयाने ते ऍक्सेप्ट करणं ही एक लिगल प्रोसेस आहे. सो तो पहिला याचिकेमध्ये त्यांचा असा काय दावा होता की जो न्यायालयाने मान्य केला आणि मग प्रोसिडिंगला सुरुवात केली? याचिकेत मूळ जसं तुम्ही म्हटलं की हा जो युक्तिवाद होता तोच मुळात कुठेतरी त्यांना पटण्यासारखा होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा पालिकेकडे त्याचा तोड नव्हता की आपली याचिका कुठेतरी कमजोर पडते की काय असं जेव्हा त्यांना कळलं तेव्हा सकाळच्या सत्रात ज्या गोष्टीचा कधीही उल्लेख झाला नाही आजवर, म्हणजे ही याचिका हायकोर्टात आल्यानंतर लक्षात नव्हती, असा एक खळबळजनक खुलासा पालिकेनं दुसऱ्या सत्राचं कामकाज जेव्हा नाही, हायकोर्टात सुरू हा झालं तर तेव्हा केला. नंतरचा भाग तो आहे. म्हणजे अभय, हा तर खूप नंतरचा भाग आहे. म्हणजे युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात, पण आता राजकारणामध्येही सगळ्या गोष्टी ह्या अतार्किक आणि मानवी मूल्याच्याही पुढे जाऊन बसल्यात की काय असं वाटावं. पण मुळामध्ये ती याचिका जी स्टँड झाली त्याच्यामध्ये काही उदाहरणं आधीची दिलेली होती असं तू म्हणालात, तर ती कुठली उदाहरणं होती की जी न्यायालयाने मान्य केली म्हणजेच याचिका मान्य केली? या आधी सुद्धा वरळीकर नावाच्या एका पालिका कर्मचारी ज्या होत्या महिला कर्मचारी त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे निवडणूक लढवण्यासाठी पालिकेकडे रीतसर परवानगी मागितली होती आणि त्यांच्या केसमध्ये पालिकेनं त्यांचा राजीनामा स्वीकार सुद्धा केलेला होता. हीच गोष्ट हायकोर्टानं कुठेतरी महत्वाची मानून त्यांना मुंबई महानगरपालिकेला प्रश्न केला की 2 कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करण्याचं तुमचं नेमकं कारण काय आहे, त्यामागे काही विशिष्ट राजकीय हेतू आहे का? कारण की जर एका कर्मचाऱ्याला तुम्ही परवानगी देताय, त्यांचा राजीनामा स्वीकार करताय, मग दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत हे वेळकाढूपणाचं धोरण तुमचं का? या गोष्टीचा खुलासा पालिकेला करता आला नाही आणि हीच गोष्ट कुठेतरी ऋतुजा लटके यांच्या पथ्यावर पडली असं म्हणावं लागेल. राईट. एक काळ होता की इक्बाल चहल हे श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अतिशय जवळचे मानले जायचे. त्यांचं जाहीर कौतुक सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलं. पण आज आपण असं बघतोय की अनिल परब यांनी जो काही सूर लावला होता तो मुख्यत्वे इक्बाल चहल आणि विजबी राज्य सरकारचं त्यांच्यावरती एक दबाव आहे आणि त्या दबावापोटीच ते असा निर्णय घेतात असं सुचवलं. पण आज जे झालं ते अनप्रेसिडेंटेड आहे. म्हणजे तुम्हाला त्यांना परवानगी द्यायची नाहीये इथपर्यंत ठीक आहे, पण काल म्हणजे 12 तारखेला ऋतुजा लटके यांच्या विरोधामध्ये एक तक्रार येते आणि ती थेट भ्रष्टाचाराची असते. तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना जरा तू हे जर सांगितलं की ही मुळात तक्रार कुणी केली, त्याचं स्वरूप काय होतं आणि हे अचानक न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाची आणि खुद्द याचिकाकर्त्याची काय रिॲक्शन होती? नक्की जेव्हा दुसऱ्या सत्राचं कामकाज सुरू झालं आणि पालिकेला फक्त हायकोर्टाला एवढंच हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं होतं की आम्ही ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारणार की नाही, तेव्हा पालिकेनं थेट नाही असं उत्तर दिलं आणि त्याचं कारण पुढे करताना पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी कोर्टाला सांगितलं की ऋतुजा लटके यांच्या विरोधात एक तक्रार प्रलंबित असल्याचं पालिकेच्या निदर्शनास आलेलं आहे. मग हायकोर्टानं विचारलं ही तक्रार तुम्ही आत्ता सांगताय, कधीची तक्रार आहे? त्यावर पालिकेच्या वकिलांनी सांगितलं की 12 ऑक्टोबर 2022 म्हणजे अगदी परवाची ही तक्रार आहे. ही याचिका हायकोर्टात आल्यानंतर ही तक्रार आम्हाला प्राप्त झाल्याचं त्यांनी कबूल केलं. या तक्रारीचा तपशील देताना त्यांनी सांगितलं की अंधेरीत राहणाऱ्या एका व्यक्तीनं ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. लायझनिंगचं एक काम करण्यासाठी ऋतुजा लटकेंनी आपल्याकडे लाच मागितली होती आणि या प्रकरणाची विभागीय चौकशी करावी अशा आशयाचं हे पत्र होतं जे पालिकेकडे 12 ऑक्टोबरच्या दिवशी प्राप्त झालंय. त्यामुळे आम्ही ऋतुजा लटके यांचा राजीनामा जो आहे तो होल्डवर ठेवलेला आहे. या प्रकरणाची आम्हाला सविस्तर चौकशी करणं भाग आहे. त्याच्यानंतरच आम्ही ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारणार की नाही याबाबत निर्णय घेऊ शकू आणि त्याला साहजिकच महिन्याभराचा कालावधी लागू शकतो असं पालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. राईट. शासकीय कर्मचाऱ्यासाठीची जी नियमावली आहे ती अशी आहे की एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर 1 महिना त्याला वेळ दिला जातो, कारण त्याचं जर काही परिवर्तन झालं तर पुन्हा त्यांनी नव्याने तो पुनर्विचार करावा यासाठीची ती गोष्ट असते.
पण प्रशासकीय बाब अशी असते की जर खात्याअंतर्गत काही चौकशी सुरू असेल, विभागीय चौकशी सुरू असेल आणि भ्रष्टाचाराचा एखादा मुद्दा असेल तर त्या कर्मचाऱ्याचा तो राजीनामा मंजूर होत नाही किंवा तो राजीनामा त्याची सेवा समाप्ती झाली असेल किंवा तो नकळत मंजूर झाला, अशा केसेस महाराष्ट्रात घडलेल्या आहेत, तेव्हा त्याच्या पेन्शनमधनं ती रिकव्हरी केली जाते. पण मला प्रश्न असा पडला आहे अमय, आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही हा विचार त्यांच्या मनात निश्चितपणे आला असेल की काय पातळीवरती महाराष्ट्रातलं राजकारण गेलेलं आहे आणि ज्या वेळेला कायद्याच्या चौकटीमध्ये याचं सगळ्या पातळीवरती याची चिकित्सा होणार आहे हे माहीत असून सुद्धा अशा पद्धतीचं धाडस केलं जातं, तेव्हा ती धाडस करणारी आणि त्याच्यासाठी डिफेन्स करणारी जी कायद्यातली मंडळी आहेत त्यांची बॉडी लँग्वेज काय असते, आणि ह्या केसमध्ये तर हे सगळं डिफेन्स करत असताना महापालिकेच्या वकिलांनी काय मुद्दे न्यायालयासमोर मांडले जे की न्यायालयाने मान्य नाहीत केले अंतिमतः? साहजिकच ही अतिशय धक्कादायक बाब होती, कारण की सर्व पत्रकार असतील, वकील असतील किंवा स्वतः ऋतुजा लटके यांना अगदी दुपारी 2:30 वाजेपर्यंत या तक्रारीबद्दल सुतराम माहिती नव्हती. अचानकपणे पालिकेचे वकील जर सांगतायत की ज्याच्या अख्ख्या करिअरमध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात कुणीही तक्रार केल्याची नोंद नाहीये, त्याच्यावर कुठल्या प्रकारचे आरोप नाहीये, पालिकेकडे त्याचं कुठलंही देणं बाकी नाहीये आणि आपण एकदम निष्कलंक मनाने आपला राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकार होणारच, अशी भावना मनात असताना आणि त्याबाबत खात्री असताना अचानक तुमच्यावर इतका गंभीर आरोप होणं आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं होणं हे कुठेतरी नक्कीच या संपूर्ण आरोपांवरती सवाल उपस्थित करणारी गोष्ट आहे. आणि याचा उल्लेख याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुद्धा केला की वकील राहतात अंधेरी वेस्ट मध्ये, पालिकेत ज्या ऋतुजा लटके कार्यरत आहेत त्या अंधेरी ईस्ट मध्ये, तक्रारदाराचे वकील आहेत ते राहतात पनवेलमध्ये. परत ही जी तक्रारीचं पत्र पाठवलंय त्याच्या तारखेच्या बाबतीत सुद्धा काहीतरी खाडाखोड करण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी संशयाचं वातावरण हे पत्र स्वतःच निर्माण करणारं आहे. आणि ज्या पातळीवरती राजकारण, जसा तुम्ही उल्लेख केलात की खरोखरच राजकारण आता कुठल्या पातळीवर चाललंय, कारण की एक महिला, खरं तर रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रति सहानुभूती असणं गरजेचं आहे. आणि याच्या आधी सुद्धा अशा निवडणुका झालेल्या आहेत की पतीच्या निधनानंतर त्याच्या विधवा पत्नीला तिथं उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्याच्यात एक सिंपथी फॅक्टर म्हणून अन्य पक्षांनी ती बिनविरोध सुद्धा केलेली आहे. सध्या राजकीय परिस्थिती अशी आपण म्हणता येणार नाही की एखादी निवडणूक बिनविरोध व्हावी, कारण की शिवसेनेतच आता 2 पक्ष तयार झालेले आहेत. भाजपची त्यांना साथ आहे, एकीकडे महाविकास आघाडीचं पाठबळ आहे. तेव्हा कुठेतरी ही निवडणूक बिनविरोध होणार अशी शक्यता नव्हती. परंतु अशा पातळीवरचे आरोप एखाद्या महिलेवरती करणं आणि ते ऐनवेळी जेव्हा तुमची उमेदवारी भरण्याचा अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना हे कोर्टासमोर येणं ही कुठेतरी नक्कीच खेदजनक बाब म्हणावी लागते. अमय, आणखीन एक गोष्ट होती की ऋतुजा लटके यांच्याबद्दल मुख्यत्वे 2 आक्षेप आले. एक तर थेट भ्रष्टाचाराचा आरोप होता, पण एक आक्षेप होता की ऋतुजा लटके ह्या महापालिकेमध्ये कधीही आल्या नाही, त्या केवळ संपर्काचं माध्यम म्हणून त्या वापरत होत्या. आता हा जर शब्द बरोबर असेल तर तो कसला संपर्क होता, का ह्याहीपेक्षा काही वेगळ्या गोष्टी होत्या की त्या महापालिकेत येत नव्हत्या पण काहीतरी वेगळं करत होत्या? साहजिकच याचं बॅकग्राऊंड थोडंसं पाहिलं तर ऋतुजा लटके यांचे जे पती होते रमेश लटके हे एक सिटिंग आमदार होते आणि ते राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आधी शिवसेना, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पुन्हा एकदा शिवसेना, असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे. आमदारकी त्यांनी भूषवलेली आहे. शिवसेनेतले त्या विभागातले एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मातोश्रीवर त्यांचं जाणं येणं आहे आणि गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेवर निर्विवादपणे मातोश्रीची सत्ता होती. त्यामुळे साहजिकच कुठेतरी त्यांच्या पत्नीनं झुकतं माप घेतलंही असेल. तसे नोंदीचे पुरावे नाहीयेत किंवा आजवर पालिकेनं कधीही ऋतुजा लटके यांच्यावर तशा प्रकारची तक्रार करण्याची तसदी का घेतली नाही. तेव्हा आताच जेव्हा त्या शिवसेनेच्या वतीनं एक उमेदवारी अर्ज दाखल करतायत, तेव्हा जर त्यांच्या विरोधात पालिका प्रशासन, जी सध्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भूमिकेत आहे, पालिकेत कुणाची सत्ता नाहीये, अशा परिस्थितीत मग पालिकेनं आत्ताच हे सगळे मुद्दे उपस्थित करण्याचं काही कारण होतं का? जर त्यांनी झुकतं माप मागितलं होतं किंवा त्यांचा थेट संपर्क नव्हता, मग पालिका प्रशासन आजवर गप्प का होतं? त्यांनी आजवर ही तक्रार का केली नाही? हे सुद्धा मुद्दे उपस्थित होतात. राईट. एक शेवटचा मुद्दा, शक्यता ही आपण नाकारून नाही चालणार की या ऑर्डरच्या विरोधामध्ये कुणीतरी सुप्रीम कोर्टात गेलंय, पण कायदेशीर प्रक्रिया अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाची जी ऑर्डर आहे ती लिखित स्वरूपात लागते, ती तुम्हाला सर्टिफाईड कॉपी लागते. तर तशी सर्टिफाईड कॉपी मिळवण्याच्या दृष्टीनं जो शिंदे गट आहे तसा काही प्रयत्न करताना दिसतोय का? आणि उद्या दुपारी 11 वाजेपर्यंत हा निर्णय द्यायचा आहे,
तर तितका वेळ तुला वाटतं का की सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पुढे एक नेक्स्ट लिगल बॅटल आपण बघू या सगळ्या केसमध्ये? साधारणतः 3:30 ते 4 वाजता हायकोर्टाने याबाबतचा आपला निकाल दिलेला आहे आणि ऑपरेटिव्ह ऑर्डर जी असते ती त्यांनी कोर्टात सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आज दिवसभराचं कामकाज संपल्यानंतर दिवसभरात त्या कोर्टानं म्हणजे नितीन जामदार यांच्या खंडपीठानं जे काही आदेश दिले त्याची प्रत संध्याकाळी हायकोर्टाचे स्टेनो टाईप करतील. त्याच्यानंतर ती हायकोर्टाच्या वेबसाईटवर न्यायाधीशांच्या स्वाक्षरीसह अपलोड केली जाईल, म्हणजे ती आपण अधिकृत प्रत मानू शकतो. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांना त्यांना जे निर्देश आहेत ते स्पष्टपणे दिलेले आहेत. जर या निकालाला पालिकेच्या वतीनं किंवा जर एका थर्ड पार्टीच्या वतीनं इंटरव्ह्यू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची गरज असेल तर त्यांना या सर्टिफाईड कॉपीचा आधार घ्यावा लागेल. पालिकाही कदाचित त्यांच्याकडे जोपर्यंत सर्टिफाईड कॉपी येत नाही हायकोर्टाच्या आदेशांची लिखित स्वरूपात, तोपर्यंत लटकेंचा राजीनाम्याचं जे एक्सेप्टन्स लेटर आहे ते सुद्धा देणार नाहीत. परंतु हा तांत्रिक भाग आहे. रात्रीपर्यंत ही ऑर्डर जी आहे ती अपलोड होईल याची शाश्वती हायकोर्टानं ही दिलेली आहे दोन्ही बाजूंना. त्यामुळे दोन्ही बाजू निर्धास्त आहेत. पालिकेला त्यांचे निर्देश माहिती आहेत, लटकेंना आपल्याला दिलासा मिळाला हे माहिती आहे. परंतु जर याला आव्हान द्यायचं झालं तर अतिशय थोडा वेळ आहे, कारण की सकाळी 11 वाजेपर्यंत पालिकेला आपलं जे लेटर आहे ते लटकेंना द्यायचंय आणि तोपर्यंत कदाचित सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू झालेलं असेल. त्यानंतर किती वेळ मिळतो आणि आता या स्टेजला हायकोर्टानं आज याच्यावर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतरही पालिका याला हायकोर्टात किंवा वरच्या कोर्टात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देते का हे सुद्धा पाहावं लागेल. राईट. अमित थँक्यू. असं आहे की आपल्या एकूण प्रशासकीय व्यवस्थेचं म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये जे 3 महत्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन आहे. पण शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क हे मैदान देण्यासाठी झालेली चालढकल, दिरंगाई आणि आता या केसमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या थेट आयुक्तांच्या संदर्भात आलेले काही कमेंट्स किंवा त्यांच्या संदर्भात शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेले आरोप, अर्थात सरकार ज्याचं आहे आधीच्याही महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये याच्यापेक्षा काही फार वेगळं झालेलं नाहीये. मला प्रश्न असा पडतो की आपल्या संसदीय लोकशाहीमधले जे 3 महत्वाचे घटक आहेत त्यांनी कधीतरी आपण स्वतंत्रपणे वागावं असं त्यांना का वाटू नये. मला वाटतं अमय पुन्हा एकदा आपण या विषयावरती पुढे जर काही घडलं तर पुन्हा सविस्तर आपण चर्चा करूया. पण मधल्या ओळीच्या थँक्यू अमय, थँक्यू सो मच. थकलायस तू आज दिवसभर. थँक्यू. सो मधल्या ओळीच्या मधल्या ओळीमध्ये म्हणजे दुसरे 2 मुद्दे टॅग केलेले आहेत. मला खरंच प्रश्न पडतो की श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस लेड भारतीय जनता पार्टीचे राजकीय सल्लागार किंवा त्यांना सल्ला देणाऱ्या मंडळींचं एकूण काय ते विचार करतात हे ठीक आहे, जसं आता मी म्हणालो त्याप्रमाणे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या शिवाजी पार्कच्या परवानगीचा मुद्दा हा इतका ताणला गेला की त्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात तिथे दसरा मेळावा झाला त्यावेळेला त्या मेळाव्याविषयी कदाचित एवढी नसती, त्याहून अधिकची लोकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आणि त्या उत्सुकतेपोटीही त्या मैदानावरती आलेले खूप सारे लोक आपल्याला तिथे येताना दिसले. पण शिवसेनेच्या बाजूने सुद्धा जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने एक निवडणूक लढायची आहे त्यावेळेला श्रीमती ऋतुजा लटके यांचा जो राजीनाम्याचा अर्ज आहे तो वेळेत योग्य त्या फॉर्मॅटमध्ये का नाही गेला, की शिवसेनेला सुद्धा सहानुभूतीचं राजकारण करायचं होतं असाही प्रश्न पडतो. कारण तशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया आता आलेल्या आपल्याला दिसत आहेत. पहिली जी प्रतिक्रिया आली ती अनिल परब यांची. ते असं म्हणतायत की या संदर्भामध्ये एक विधवा महिला निवडणुकीत उतरली आहे, तिला मतासाठी दारोदार फिरायला लावण्याची आपली संस्कृती आहे का? आणि मग ते पुढे असं म्हणाले की अजूनही वेळ गेलेली नाहीये की तुम्ही या संदर्भामध्ये ही निवडणूक कशी बिनविरोध होईल ते पहा. ऋतुजा लटके यांची प्रतिक्रिया ही ऑब्व्हियसली तशीच होती जशी मी आता तुम्हाला वाचून दाखवता येणं अपेक्षित होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे. मला न्यायदेवतेवरती विश्वास होता, मला न्याय मिळाला, माझ्यावर आरोप झाले त्याबद्दल मला काही माहिती नाहीये. त्यानंतर श्री उद्धव ठाकरे हे श्री छगन भुजबळ यांच्या 75 निमित्त जो कार्यक्रम सुरू होता थोड्या वेळापूर्वी तिथं ते बोलताना असं म्हणाले की प्रत्येक वेळी कोर्टात जाण्यापेक्षा हिंमत असेल तर मैदानात या, समोरासमोर लढू, लढाई मी सोडणार नाही. शिवसेनेनं अनेक वादळ अंगावर घेतली आहेत, मात्र शरद पवार आमच्या सोबत आहेत, जे वादळ निर्माण करतात मी तर लढाईची वाटच बघतोय. त्याच्यावरती संदीपान भुमरे जे शिंदे गटाचे मंत्री पण आहेत आणि औरंगाबादचे पालकमंत्री आहेत, ते म्हणाले की आम्ही मैदानातच आहोत, तुम्ही घरी बसला होतात, आम्ही हे जर केलं नसतं तर अजून 2.5 वर्ष घरी बसला असतात, त्यामुळं तुम्हीच मैदानात या.
इकडे अरविंद सावंत जे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार पण आहेत, त्यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती सुद्धा जवळपास अनिल परब यांच्या प्रतिक्रियेसारखीच आहे. दीपक केसरकर की जे शिंदे गटाचे प्रवक्ते पण आहेत, त्यांनी आणि मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री, हायकोर्टाचा निर्णय आलेला असेल तो मान्य असेल. सहानुभूतीचं राजकारण खूप झालं, त्यांचा राजीनामा कोणी अडवला नव्हता, तरी त्यांना हायकोर्टात जावं लागलं. वेळेत अर्ज केला असता तर हायकोर्टात जाण्याची वेळ आली नसती. त्यांनी याचा धडा घेतला पाहिजे आणि वेळेत केलं पाहिजे. आज बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर ठरेल. आणि म्हणून मधल्या ओळीमध्ये आपण हे 3 मुद्दे टॅग केले. हे स्पष्टपणे दिसतं आहे की श्रीमती ऋतुजा लटके यांनी ही निवडणूक लढू नये, कारण तिथलं अंधेरीचं मताचं जे गणित आहे तेही आज आम्ही काढून बघितलं आणि तिथं असं दिसतं आहे की अंधेरीमध्ये महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी भाषिक अशा मतदारांची संख्या आहे 1,05,511. उत्तर भारतीय त्यांची संख्या आहे 58,663. मुस्लिम मतदारांची संख्या आहे 37,931. साऊथ इंडियन दाक्षिणात्य मतदारांची संख्या आहे 19,547. ख्रिश्चन मतदारांची संख्या आहे 14,961. ऑदर मतदारांची संख्या आहे 6,815. गुजराती आणि राजस्थानी मतदारांची संख्या आहे 37,723. सो नॉर्थ इंडियन्स, साऊथ इंडियन्स, गुजराती आणि राजस्थानी यांच्या मताची जी बेरीज होईल ती सुद्धा जवळपास मराठी मतदारांच्या इतपत जाते. पण मराठी बहुल असा हा मतदारसंघ आहे आणि बहुधा हेच ते कारण असावं की दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीला जर उमेदवारी मिळाली तर मराठी बहुल मतदारसंघामध्ये सहानुभूती या फॅक्टरच्या आधारावरती श्री उद्धव ठाकरे गटाला एकनाथ शिंदे यांच्या गटापेक्षा ही लढत तुलनेनं सोपी जाईल. अर्थात तिथे जाऊन प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट केल्याशिवाय आपल्याला तिथल्या परिस्थितीचं आकलन होणार नाही. पण मधल्या ओळीतनं आपण काय प्रयत्न करतो की दिवसभरातली एक महत्वाची जी घडामोड आहे त्या घडामोडीचा ऑब्जेक्टिव्हली आढावा घ्यायचा आणि त्या आढाव्यातनं आज असं दिसतं आहे की युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. याही पुढे जाऊन महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आता सर्व काही माफ असतं. तिथे तुमचं कॅरेक्टर असॅसिनेशन होऊ शकतं आणि हे सगळ्या गटासाठी लागू आहे. हे उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी आपण म्हणू शकतो आणि एकनाथ शिंदे यांच्याही गटासाठी म्हणू शकतो. कारण आज प्रत्यक्षामध्ये अशाच स्वरूपाची अचानक एक तक्रार येते की जी तक्रार कालपर्यंत कोणाच्याही लेखी नसते. थांबूया आपण इथे. आमचा हा जो मधल्या ओळीचा प्रयोग आहे तो तुम्हाला आवडतो असं दिसतच आहे. यासोबत माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, ते सगळे फॉलो करायला लागा. तिथे तुम्ही कमेंट करा, त्या कन्स्ट्रक्टिव्ह कमेंटचं स्वागत आहे. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.